उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन, महाराष्ट्रभर हळहळ। आज दिनांक 29 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला। विद्या प्रतिष्ठान येथे लाखोंचा जनसागर उसळला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानात अंत्यसंस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीगण उपस्थित। लाडक्या अजितदादांना अखेरची मानवंदना देत पार्थ व जय पवारांकडून मुखाग्नी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली, सुरेश धस यांनी व्यक्त केलं। सुरेश धस यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व्यक्ती आज आपल्या सोबत नाही। अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले, पण आम्हाला शाप आहे का काय असं वाटतंय, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। विलासराव देशमुखांनंतर लोकप्रिय नेता गमावला, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर खंत व्यक्त केली। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला याचा शोध घ्यायला हवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाला 2026च्या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत। लोक एक समान ITR फॉर्म, सरलीकृत TDS नियम आणि सरलीकृत कर प्रक्रियांची मागणी करत आहेत। तसेच वाढत्या कर्जाबद्दल आणि व्यवसायांवरील कराच्या ओझ्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे।